आपण पाहत आहात महा आवाज न्यूज। मलकापूर शहरातील बन्सीलाल नगर ते जनता कॉलेज रोड हा रस्ता सध्या अत्यंत दैनंदिन अवस्थेत असून पावसाळ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे। थोडासा पाऊस पडताच रस्त्यावर पाणी साचते, मोठमोठे खड्डे दिसत नाहीत आणि वाहन चालकांसह विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या प्रश्नावर दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक निलेश चोपडे यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदन देत ऑनलाईन तक्रारीचाही पाठपुरावा केला। ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी 2 जुलै रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता। आंदोलनाच्या घोषणेनंतर प्रशासनाने प्रकरणाची दखल घेत 25 जून रोजी सुनावणी आयोजित केली। तसेच संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांना स्थळ पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचे लेखी निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर प्रशासनाला संधी देण्याच्या भूमिकेतून प्रस्तावित धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात अद्यापर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत, पावसाचे पाणी साचत आहे आणि नागरिकांचा त्रास कायम आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करावे अशी मागणी होत आहे। निलेश चोपडे यांनी स्पष्ट केले की आंदोलन स्थगित केले म्हणजे प्रश्न संपला नाही। प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुढील लोकशाहीचा मार्ग अवलंबून केला जाईल। आता बन्सीलाल नगर ते जनता कॉलेज रोडवरील काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे संपूर्ण मलकापुरांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सह कबीर शेख सोबत महा आवाज न्यूज मलकापूर।